सद्गुरू शंकरबाबांना कुठला ग्रंथ प्रिय होता, महाराजांना कुठला ग्रंथ आवडत असे, तर महाराजांच्या चरित्राचं जर आपण अवलोकन केलं, चिंतन केलं, तर एक गोष्ट लक्षात येईल, की सद्गुरू शंकरबाबांना ज्ञानेश्वरी हा ग्रंथ अतिशय प्रिय होता. महाराजांचं ज्ञानेश्वरीवरती प्रेम होतं. जेव्हा सद्गुरू शंकरबाबांनी ताईसाहेब मेहेंदळेंवरती कृपा केली, तेव्हा त्यांना सांगितलं, की "बेबी, मी तुला आजपासून माझी ज्ञानेश्वरी दिली." आणि त्यानंतर ताईसाहेब मेहेंदळे आजीवन ज्ञानेश्वरीवरती कीर्तन प्रवचन करायला लागल्या. त्यांनी आजीवन ज्ञानेश्वरीची सेवा केली. तसेच सद्गुरू शंकरबाबांचे पटशिष्य म्हणजे डॉक्टर धनेश्वर. तर डॉक्टर धनेश्वरांना जेव्हा सद्गुरू शंकरबाबांनी नाथपंथी दीक्षा दिली, त्याच्यानंतर सद्गुरू शंकरबाबांनी त्यांच्याकडनं ज्ञानेश्वरीचा नुसता अभ्यास करून घेतला नाही, तर त्यांच्याकडनं ज्ञानेश्वरीची प्रत्येक ओवी जगून घेतली. तसेच सद्गुरू शंकरबाबा जेव्हा जेव्हा नगरमधील मिरीला जात असत, तेव्हा तेव्हा सरदार मिरीकरांच्या वाड्यामध्ये भक्तगणांना ज्ञानेश्वरीचे गुढार्थ सांगत असत. त्यावेळी सद्गुरू शंकरबाबा एका एका ओवीचे 50-50 विलक्षण असे गुढार्थ भक्तांना सांगत असत, त्यांना समजावून सांगत असत. तर प्रत्येक शंकर भक्तांनी ज्ञानेश्वरीचं चिंतन करायला पाहिजे, ज्ञानेश्वरीचं वाचन करायला पाहिजे. श्री स्वामी समर्थ जयशंकर. नमस्कार.